नमस्कार मैत्रिणींनो, रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, नॉनव्हेजपेक्षाही भन्नाट आपली अशी आजची रेसिपी आहे आणि तुम्ही खाऊन खरंच म्हणता खूप छान आहे ताई. आणि इतकी म्हणजे पोटभर जेवण करतो आपण ह्या भाजीसोबत, तर विचारूच नका. माझ्या मुलांना पण खूप आवडते ही भाजी. आणि तर पहा, नॉनव्हेज खाणारे पण नॉनव्हेज विसरणारच आहेत, इतकी अप्रतिम भाजी झालेली आहे. तर इथं आपण कांदे घेतलेले आहेत कट लावून. तर पहा, इथं आपण असे कट लावून कांदे घेतलेले. आता ते आपल्याला छान भाजून घ्यायचे. कांदा, खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आपण भाजून, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये, हे पहा मी खोबऱ्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत. तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि खूपच छान अशी आपली भाजी झालेली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेतलेले. आता कांदा वगैरे आपण त्याच्यातच टाकून ते पण सगळं दळून घेणार आहोत. तर पहा, इथं आपलं वाटण छान झालेलं आहे. इथं जिरे, मोहरी, हळद फोडणीसाठी आपण घेतलेली आहे. आणि इथं पहा, पातेल्यामध्ये आपण तेल घेतले आणि छान आपली अशी भाजी आहे ती फोडणी टाकलेली आहे, मसाल्याचं वाटण वगैरे. तर खूप छान अशी भाजी आपली होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करत जा. तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे नसन, रेसिपी पाहिजे नसन, तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर पहा, इथं आपण लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, काश्मीर लाल मिर्च असं सर्व आपण घेतलेलं आहे. आणि आपला मसाला छान परतला का मग आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं इथं आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही इथं फुटाण्याचा कूट पण थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून टाकू शकता, किंवा बाजरीचं थोडंसं पीठ पण छानपैकी लालसर रंगावर भाजून थोडंसं घातलं तर त्यांनी पण भाजीची आपली टेस्ट एकदम छान येत असते ना. किंवा बेसन पीठ पण तुम्ही इथं थोडंसं भाजून घातलं तर म्हणजे एक थोडासा जाडसरपणा आपल्या भाजीला येत असतो. आता माझ्याकडे भाजणीचं पीठ आहे म्हणून मग मी भाजणीचं पीठच घातलेलं आहे. तर आपण भाजणी कशी बनवतो ती मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर इथं पहा, आपण बेसन पीठ घेतले, इथं मग मीठ घातलेलं, इथं थोडा आपण खायचा सोडा घेतला आहे, लाल तिखट, धना पावडर, हळद असं आपण घेतलेलं आहे. आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली. आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. एकदा सर्व एकजीव करून घ्यायचं. तिखट वगैरे आपण टाकलेलं, त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम हलक्या हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यात सोडा टाकल्यामुळं जे आपले वडे आहेत ते एकदम सॉफ्ट होत असतात आणि शिजताना पण म्हणजे छान शिजतात. आपण जर इथं सोडा नाही घातला तर मग ते काय होतं, असं निब्बर होऊन जातात जास्त आणि शिजायला पण खूप वेळ लागतो. तर त्याच्यामुळं इथं आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा घालायचा. त्याच्यामुळं जे आपले हे भाजी आहे ती एकदम छान, आणि आपले वडे पण खायला एकदम खुसखुशीत होतात. त्याच्यामुळे आपलं पोटाला पण त्रास होत नाही, पोट दुखत नाही, कच्चे वडे राहत नाहीत आणि भाजी एकदम छान होते. तर तुम्ही ही तांदळाच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. भाजी अप्रतिम झालेली आहे. तर पहा, इथं आपली छानपैकी भाजी झालेली आहे. तुम्ही म्हणता भाजी पातेल्यात फोडणी दिली आणि परत कढईत भाजी. तर आपण पातेल्यात फोडणी दिली होती आणि भरपूर सारी आपल्याला करायची असते, तर मग आपण एवढ्या मोठ्या भाजीमध्ये हे वडे सोडू शकत नाहीत. कारण ते वेगवेगळ्या टायमिंगला आपले मेसचे मुलं वगैरे येत असतात, डबे वेगवेगळ्या टायमिंग द्यावं लागतात. त्याच्यामुळं इथं आपण आमटी जास्त बनवून घेतलेली आहे. आणि कढईमध्ये आपल्याला जेवढे आत्ता मुलं येणारे किंवा डब्याला द्यायचं असेल त्या हिशोबाने देत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब.